चे प्रवक्ते क्लाइड क्रास्टो आणि संजय तटकरेजी, नेहमीच आपण मराठीमध्ये पत्रकार परिषद घेतो, पण आज हे व्यापक इश्यू असताना आधी आपण हिंदीमध्ये सगळी ब्रीफिंग करू, त्यानंतर मराठीमध्ये पण तीच माहिती आपल्याला आपण सादर करू. आपल्याला माहीत आहे की या देशामध्ये राजीव गांधीजी पंतप्रधान असताना राजीव गांधी जी देश के प्रधानमंत्री रहते हुए 23 अगस्त 1985 के दिन एक कानून पारित किया गया जिसे एनडीपीएस एक्ट कहा जाता है और जिसे 16 सितंबर 1985 के दिन तत्कालीन राष्ट्रपति ज्ञानी जेल सिंह जी ने उसको मंजूरी देके इस देश में एनडीपीएस एक्ट को लागू करने का काम किया. इस एक्ट के लागू करने के समय जो इच्छा थी राजीव गांधी जी के मन में कि देश को नशे से मुक्त किया जाए, कानून बनाया गया कि जो नशीले पदार्थ उगाने वाले होंगे या प्रोड्यूस करने वाले होंगे या खरीदी बिक्री करेंगे या ट्रांसपोर्टेशन करेंगे, वो सभी लोग इस कानून के दायरे में आएंगे. और जिसको लेके नेशनल एजेंसी बनाई गई, एनसीबी, नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो, और साथ ही साथ राज्यों को भी अधिकार दिया गया कि इस कानून के तहत वो भी समान कार्रवाई करेंगे, उनको भी अधिकार रहेगा. सेंट्रल एजेंसी बनाई इसलिए गई कि अगर सिर्फ पुलिस डिपार्टमेंट को अधिकार दिया जाएगा तो मल्टी स्टेट का जब मामला होगा तो जो भी केसेस होंगे उससे डील करने में कठिनाई होगी, या विदेश से कोई मामला होगा तो राज्यों के पुलिस के पास उतना अधिकार नहीं होगा कि वो मामलों को डील कर पाए. इसलिए राज्यों के साथ साथ केंद्रीय एजेंसी का भी गठन करने का काम किया गया और 1986 से लेके आज तक 36 सालों से लगभग इस देश में ये एजेंसी काम कर रही है. इस एजेंसी ने राज्य स्तरीय अंतर्राष्ट्रीय बहुत सारे रैकेट बस्ट करने का काम किया. इस एजेंसी का कामकाज 36 सालों में कभी भी संदेह के घेरे में नहीं रहा और देश के सभी नागरिक, सभी जागरूक नागरिक, सभी राजनीतिक दल हमेशा इस एजेंसी का सम्मान करते रहे और नशे की लत, नशे का कारोबार देश से ख़त्म हो, ये सबकी इच्छा है. महाराष्ट्र में भी, महाराष्ट्र गोवा का एक जोनल ऑफिस है जो हमारे इसी बैलेट फेयर के इलाके में है और पिछले लगभग 1 साल से सारा मीडिया अपने पत्रकारों को विशेष एनसीबी के लिए डिप्यूट करके रखा हुआ है. सुशांत सिंह की हत्या के बाद जिस तरह से सुशांत सिंह का मामला जो आत्महत्या है, हत्या कहकर बिहार में एफआईआर दर्ज किया गया, जुरिडिक्शन के बाहर एफआईआर दर्ज हुआ
बिहार सरकार ने निर्णय लिया कि सुशांत सिंह आत्महत्या का मामला जो वो सो कॉल्ड हत्या कर रहे थे उसे सीबीआई को सुपुर्द करने का काम किया गया। और उसके बाद खबरें आने लगी कि ड्रग के कारण उनकी हत्या की गई। उसी समय से जो जोनल ऑफिस है ये लाइमलाइट में आ गया, खबरें प्लांट की गई, फिल्म इंडस्ट्री को बदनाम करने का प्रयास किया गया और लगातार एक के बाद एक फिल्म वालों को सम्मन दे के बुलाया जाता। पहले कैमरा सारे सेट किए जाते और सारी खबरें लगातार बॉलीवुड को लेके चलते रहती और एक परसेप्शन बनाया गया कि पूरा बॉलीवुड जो देश की फिल्म इंडस्ट्री मुंबई में है ये नेक्सस हो गया है बॉलीवुड पूरे ड्रग रैकेट का। और उसी श्रृंखला में 3 तारीख की शाम में हम लोगों ने टेलीविज़न पे खबरें देखी कि एक क्रूज़ लाइनर जो पहली बार भारत में शुरू हुआ बीच पानी पे उस पे एनसीबी ने रेड कर दी। ये जो खबरें दिखाई गई उसके आधार पे मैं बोल रहा हूँ। फिर गॉसिप शुरू हो गया कि एक मेगा स्टार के लड़के को डिटेन किया गया है। सारे चैनलों पे ये खबरें चल रही थी और उसी समय देश की एक एजेंसी है ANI, उन्होंने भी अपने फीड के जरिए कुछ वीडियोज रिलीज़ करने का काम किया जिसमें जिन लोगों को डिटेन किया गया था उनको एनसीबी कार्यालय में ले जाते हुए वीडियो रिलीज़ किया गया। उससे पहले एक वीडियो रिलीज़ किया गया जिसमें जोनल डायरेक्टर ये कह रहे हैं कि हमने 8 से 10 लोगों को डिटेन किया है। मैं सबसे पहले एक वीडियो दिखा रहा हूं जिसमें शाहरुख खान के लड़के आर्यन खान को एनसीबी ऑफिस में ले जाया जा रहा है। आप लोग देखें, फिर उसकी मैं डिटेल आपको दूंगा। लाइट जो हेयरलेस आदमी है उसको लेके जा रहा है, उसको उसकी वीडियो जरा प्ले करिए, आप दिखाइए। लाइट बंद कर। ये एनआई की फीड है। वीडियो चलाइए, वीडियो। जरा हटो, हट जाओ, बैठो। वापस से रिवाइंड करो और प्ले करो। छोटा है फीड इसका, मैं आप लोगों को व्हाट्सएप के जरिए पूरी फीड आपको दे दूंगा। फिर यही व्यक्ति एक सेल्फी के साथ फोटो वायरल हुआ, जो आर्यन खान के साथ जिसका फोटो है ये वायरल हो गया। तर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यावेळी बोलत होते। त्यांनी जाणीवपूर्वक बॉलिवूडला बदनाम केलं जाते असं त्यांनी म्हटलं। यावेळी त्यांनी एनसीबीची कारवाईवर या सगळ्यावर भाष्य केले। एनसीबीची निर्मिती खरं तर समन्वयाने कारवाईसाठी केली जाते असं त्यांनी यावेळी म्हटलंय। जाणीवपूर्वक बॉलिवूडला टार्गेट केलं जाते असं नवाब मलिक यांनी म्हटलंय। काही दिवसांपूर्वी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती। या सगळ्या प्रकरणावर नवाब मलिक यांनी भाष्य केलं।
आता पाहूयात एक ब्रेकिंग न्यूज. मुंबई अँटी नार्कोटिक सेलनं आज मुंबईच्या डोंगरी परिसरातून अंदाजे 15 कोटी रुपयांच्या 7 किलो हेरोईनसह दोघांना अटक केली. या घडीची मोठी बातमी सध्या आपण बघतोय. मुंबई अँटी नार्कोटिक सेलनं एक मोठी कारवाई केली. मुंबईच्या डोंगरी परिसरातून तब्बल 15 कोटी रुपयांचं हेरोईन जप्त करण्यात आले. 7 किलो हेरोईनसह दोघांना अटक देखील करण्यात आली आहे. मुंबई अँटी नार्कोटिक सेलनं ही मोठी कारवाई केली. मुंबईच्या डोंगरी परिसरातून अंदाजे 15 कोटी रुपयांचे 7 किलो हेरोईन जप्त करण्यात आले आणि या सगळ्या प्रकरणी आता दोघांना अटक सुद्धा करण्यात आली आहे. के साथ बैठक करता है और 3 तारीख को छापेमारी में लोगों को गिरफ्तार करता है. ये सारे सवाल के जवाब हमें लगता है कि एनसीबी को देना पड़ेगा. पूरा एनसीबी का इस्तेमाल भारतीय जनता पार्टी लोगों को बदनाम करने के लिए, अपने नेताओं और कार्यकर्ताओं को छापेमारी करवाने के लिए, जो लोग उनके खिलाफ है उसका इस्तेमाल किया जा रहा है. हमने सवाल खड़े किए हैं कि मनीष भानुशाली का गुजरात ड्रग का क्या कनेक्शन है, एनसीबी बताए. भारतीय जनता पार्टी बताए कि उनका उपाध्यक्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष है, जो मोदी जी की एक्सेस है, जिसे अमित शाह जी का एक्सेस है, जेपी नड्डा का एक्सेस है. और मनीष भानुशाली को कौन सी जिम्मेदारी भारतीय जनता पार्टी ने दी है, ये दोनों लोगों को खुलासा करना पड़ेगा कि एनसीबी का भानुशाली का क्या कनेक्शन है, भारतीय जनता पार्टी का भानुशाली का क्या कनेक्शन है. और जो भी पिछले 1 साल में मुंबई शहर में बैठकर एनसीबी कर रही है, सारा फर्जीवाड़ा करके लोगों को बदनाम किया जा रहा है. जितने भी मामले बनाए गए, फिल्म वालों को टारगेट करके पब्लिसिटी लूटी गई. लगातार सारा देश का मीडिया अलग अलग लोगों को पूरी तरह से मीडिया ट्रायल करता रहा. मैं उम्मीद करता हूं कि आज सवाल जो मैंने उठाए हैं ये देश की जनता के सामने जाएंगे और भारतीय जनता पार्टी का एनसीबी पे क्या प्रभाव है, एनसीबी के लोग प्राइवेट लोगों के जरिए लोगों को गिरफ्तार किस तरह से करा रहे हैं, इसका खुलासा बीजेपी और एनसीबी को करना होगा. और ये शुरुआत है. बहुत सारी चीज़ें एनसीबी को लेके हैं. समय समय पे चीज़ें मैं आपके सामने रखूँगा. और आप पत्रकारों से भी विनती करता हूँ, खास करके क्राइम रिपोर्टर से, कि कोई अधिकारी फीड कर दे वो सच है ये मानकर आप खबरें ना चलाएं. कुछ तहकीकात आपको भी करनी है कि ये सच कितना है, झूठ कितना है. ये सारा मामला 3 तारीख का फर्जीवाड़ा है. गुजरात ड्रग कनेक्शन से भी कुछ कनेक्शन है. एनसीबी भारतीय जनता पार्टी के लोगों के साथ मिलकर लोगों को गिरफ्तार कर रही है. और ये जो सारे एविडेंस है मैं आपको व्हाट्सएप के जरिए सारी चीज़ें देता हूँ. और गोसावी ये क्लेम करता है कि ये प्राइवेट डिटेक्टिव है. गोसावी क्लेम करता है कि ये कोलालमपुर में रहता है. अब इतना बड़ा सब इंटरनेशनल कनेक्शन है. हमें लगता है कि दिल्ली के एनसीबी के मुखिया जो सवाल हमने खड़ा किए हैं उसका खुलासा करेंगे. अगर खुलासा नहीं करते हैं तो और सवाल कुछ दिनों में हम उनके सामने रखने का काम करेंगे. सर एक चीज यहाँ पर ये है कि ये भी सवाल उठेगा कि चूंकि आपके दामाद को भी गिरफ्तार किया गया था, इस वजह से जानबूझकर चाहे आप या फिर पार्टी के नाम पर एनसीबी को टारगेट किया जा रहा है. एक चीज और पहले उसका जवाब ले लीजिए. बहुत इंटेलिजेंट सवाल है आपका. 13 जनवरी के दिन 12 जनवरी को रात में हमारे दामाद को एक सम्मन आया. 13 जनवरी को कॉल किया गया, सुबह 10 बजे बुलाया गया था, पौने 10 बजे वो हाजिर हुए. और ऐसे सारे कैमरे लगे थे और उस समय भी खबरें प्लांट की गई. मुझसे पूछा गया कि आपका क्या रिएक्शन है. मैंने पहले दिन कहा था कि कानून से ऊपर कोई नहीं, चाहे वो मेरा दामाद हो, चाहे कोई अधिकारी हो, चाहे कोई पत्रकार हो. और देश की न्यायपालिका पे मेरा पूरा विश्वास है. आपको जानकारी दे दूं कि 10 दिन पहले न्यायालय ने उसे जमानत दी है. आप लोगों ने खबरें चलाई थी कि मंत्री का दामाद गिरफ्तार हुआ.
आपकी जिम्मेदारी थी कि चार्जशीट आप देखते। आरोप लगाया गया था 200 किलो गांजा का, किसी और के पास मिला था। चार्जशीट देखिए उसमें क्या है, और जो बेल की डिबेट हुई है उसके ऑर्डर भी निकालने का प्रयास कीजिए। मैं आज उस पर कोई खुलासा करने के लिए नहीं बैठा हूँ। उस दिन भी मैंने कहा था कि देश की न्यायपालिका पे मुझे विश्वास है। मुझे विश्वास है कि इस फर्जीवाड़े में भी जिन लोगों ने कानून का दुरुपयोग किया है, अगर जो गुनहगार है, चाहे मेरा दामाद होगा, अधिकारी होगा, पत्रकार होगा, सभी लोगों को भारतीय न्याय व्यवस्था में दंडित होने का, उनको कानून के तहत जिम्मेदार हो सकते हैं। न्यायालयीन लड़ाई है और वो न्यायालयीन लड़ाई वो लोग लड़ रहे हैं, और वो सारी चीज़ें आपका भी कर्तव्य बनता है कि चार्जशीट देखें। सर एक सवाल है, आपने कहा है वन बाय वन वन बाय वन। मैं एक घंटा बोलूँगा, वन बाय वन। जरा आप रुके ना, वन बाय वन। उन पर कार्रवाई होनी चाहिए। क्या आप मांग करते हैं कि इस मामले में पूरी गंभीरता? अभी देखिए, कार्रवाई हो ऐसी मेरी कोई मांग नहीं। सबसे पहले जिन चीज़ों को मैंने आपके सामने रखा है कि गोसावी किस तरह से आर्यन को गिरफ्तार करके एनसीबी ऑफिस ले जा रहा था, कौन से अधिकार के तहत, इसका खुलासा एनसीबी करे। भानुशाली अरबाज को गिरफ्तार करके ले जा रहा था, कौन से अधिकार के तहत, एनसीबी इसका खुलासा करे। और बीजेपी के नेताओं को क्या एनडीपीएस एक्ट के सारे जो कानून के इम्प्लीमेंट करने के अधिकार है, क्या उन्हें दे दिए गए हैं, इसका खुलासा एनसीबी करे। इसका सवाल है कि पहली बार जब ये रेड हुई उसके बाद कुछ लोगों को डिटेन किया गया, उन्हें एनसीबी ऑफिस में लाया गया, उसके बाद उस शिप को आगे सेल होने दिया गया, फिर दूसरे दिन जब शिप वापस आई तो फिर से एक बार रेड हुई, तो फिर ऐसा क्यों किया गया? जब उसको रेड किया गया था तभी शिप। देखिए, मैं फिर कह रहा हूं कि ये पूरी तरह से फर्जीवाड़ा है। 1 ग्राम भी कोई सीजर ना जहाज पे हुआ, ना टर्मिनल पे हुआ, ना किसी के पास से कोई बरामदगी हुई। जो भी सैंपल के वीडियो फोटो शेयर किए हैं एनसीबी ने, वो जोनल डायरेक्टर के टेबल के सामने जो चेयर रखी है। तर मंत्री नवाब मलिक यावेळी बोलत होते। त्यांनी खरं तर एनसीबीच्या सगळ्या कारवाईवर आणि भाजपला सुद्धा यावेळी त्यांनी अनेक प्रश्न केले। सध्या आपल्यासोबत भाजपचे नेते राम कदम जोडले गेलेले आहेत। कदम सर, आपण बघतोय की अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी परवाच्या क्रूजवर जी सगळी काही कारवाई झाली होती त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। एनसीबी कुठल्या अधिकाराने किंवा एनसीबीचा हा सगळी कारवाई म्हणजे ड्रामा होता असं त्यांनी म्हटलंय। महाराष्ट्र सरकारकडून दुसरी काय अपेक्षा करणार? यांनी रिया चक्रवर्तीचं ड्रग्सच्या संदर्भातलं व्हिडिओ व्हॉट्सअप संभाषण 66 दिवस लपवलं आणि ड्रग्ज विकणारे जे पेडलर आहेत, ड्रग कंझ्युम करणारी लोक आहेत, यांना सगळ्यांना पाठीशी कोणी घातलं? शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या 3 पक्षाच्या वसुली सरकारनं घातलं। हे अजूनही हा देश विसरलेला नाही। तर त्याच्यामुळे ड्रग्स पेडलर लोकांबद्दल महाराष्ट्राच्या सरकारला नितांत आदर आहे, हे वारंवार सिद्ध होतंय। आता त्या ठिकाणी ज्या पद्धतीची कारवाई नार्कोटिक्स ब्युरोने केली आणि केल्याच्या नंतर एनसीबीच्या कारवाईनंतर सगळे रंगे हात त्यांनी माल पकडला। हा सगळा कोकीन वगैरे ड्रग्सचा माल यांना यांच्या डोळ्यांनी दिसत नाही। यांचं काय म्हणणं आहे की महाराष्ट्राची तरुणाई का व्यसनाच्या आहारी जावी? उलट महाराष्ट्र सरकारच्या जबाबदार मंत्र्याकडून ही अपेक्षा होती की कुठली एजन्सी केंद्राची आहे, राज्याची, हे नंतर, आधी त्या एजन्सीनं तरुण व्यसनाकडे, ड्रग्सकडे वळतायत, त्या वळणाला कुठेतरी आळा बसेल, केंद्रानं कारवाई केली, महाराष्ट्र सरकार देखील खंबीरपणे कारवाई करेल, अशी भूमिका मांडणं अपेक्षित होतं। तर हे तर भूमिका
उलट मुंबई आणि महाराष्ट्रातल्या ड्रग पेडलर कोण ह्यांना हप्ता येतो की काय त्यांची बाजू घेऊन हे भूमिका मांडतात. म्हणजे आता संशय असा येतो की बदल्यांमध्ये कोट्यावधी रुपये खातात हे, पण बदल्यांमध्ये कोट्यावधी रुपये खात असताना बाकीच्या वाजे वगैरे प्रकरणामध्ये कसे 100 कोटी रुपये वसुलीचे येत होते हेही माहित होतं. तर आज या मंत्र्यांना बोलतं करण्यासाठी ड्रग पेडलर कडून काही वसुली झाली की काय अशी शंका यावी इथपर्यंत. नक्कीच रामजी, पण त्यांनी असं सुद्धा म्हटलंय की भाजप सोबत मिळून एनसीबी कारवाया करते, कारण याच्यामध्ये जे मनीष म्हणून एक व्यक्ती आहे जी खरं तर एनसीबीचा अधिकारी नाही, मनीष भानुशाली म्हणून. मात्र या मनीष भानुशाली यांचे खरं तर भाजपच्या मंत्र्यांसोबत फोटो आहेत असा गौप्यस्फोट सुद्धा त्यांनी केलाय. नेत्याचे फोटो कोणावर असू शकतात. आता आम्ही जातो, अनेक सामाजिक जीवनात काम करणारे प्रतिनिधी जातात, तर हजारो लोक फोटो खेचतात. त्या फोटोला घेऊन हा यांच्याशी आहे हे अतिशय बालिशपणाचं आणि खुळचटपणाचं हे विधान आहे. मूळ विधान हे आहे की आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सन्माननीय मंत्री महोदय ड्रग पेडलर लोकांचा उदो करतायत. त्या ड्रग त्यांनी विकावेत अगदी निवांतपणे, मुंबईतल्या तरुणांनी बिंदास घ्यावेत असं त्याला प्रोत्साहन देत आहेत. त्यांना म्हणायचंय काय, रंगे हात माल पकडलाय तरी देखील यांना त्याची काही कल्पना नाही. सगळं माहीत असं सुद्धा प्रत्येक विषय केंद्र 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 असं जोडता येणार नाही. ड्रग हा विषय अतिशय गंभीर आहे. उद्या तुमच्या या व्यसनामध्ये जाऊ नयेत अशा प्रकारचा प्रयत्न राजकीय पक्षांचा आणि सगळ्या सरकारांचा असला पाहिजे. नक्कीच रामजी, धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल. सध्या आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या विद्याताई चव्हाण जोडल्या गेलेल्या आहेत. विद्याताई, खरं तर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय क्रूजवर ड्रग्ज सापडले, त्याच्यावर एनसीबीने कारवाई केली. शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला अटक करण्यात आली. या सगळ्या प्रकरणावर आता अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ही सगळी कारवाई म्हणजे ड्रामा असल्याचं त्यांनी म्हटलंय. नाही, अत्यंत शॉकिंग आहे. आता खरी बाजू ही जगासमोर आलेली आहे, समजलं ना. नवाब मलिकांनी जे प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये नुसतंच बोलले नाहीये, त्यांनी ते पुरावे दाखवले, ते व्हिडिओ दाखवले ज्याच्यामध्ये आपल्याला हे कळतंय की केपी गोसावी कोण आहे, भानुशाली कोण आहे, आणि त्या राम कदमांना म्हणा जरा तोंड बंद ठेवा, मुस्काटावर बोलू नका काही पण. काय काय करतात ड्रग्स गुजरातमध्ये 22,000 कोटीचे ड्रग्स पाठवलं, कुठे गेलं ते विचारा त्यांना जरा. खोटारडे कुठचे वर तोंड करून इथे बोलतायत ते. शरम वाटली पाहिजे या लोकांना. आणि ड्रग्स, आम्ही काही ड्रग्सचं समर्थन करत नाही, कुठल्या पेडलरचं समर्थन करत नाही आणि राम कदमासारख्या गुन्हेगाराचंही समर्थन करत नाहीये, समजलं ना. इथे बसले आहोत ते भाजप महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी, सिनेसृष्टीला बदनाम करण्यासाठी, इथल्या लोकांना चुकीच्या हे देऊन केंद्रामध्ये यांचे काय घोटाळे चालले, देश कसा विकायला काढलेला आहे, अर्थव्यवस्था कशी बिघडली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, शेतकऱ्यांना कसं चिरडून टाकतायत, ह्या सगळ्या बातम्या, महत्वाच्या बातम्या डायव्हर्ट करायचं लोकांचं लक्ष. आणि हे सगळे माफिया लोक बसलेत केंद्र सरकारमध्ये, त्याचे हे प्रतिनिधी आहेत सगळे. केपी गोसावी असेल आणि तो दुसरा कोण दाखवलेला आहे भानुशाली, आणि ते 21 आणि 22ला गुजरातमध्ये गेले, तिथल्या मंत्र्यांबरोबर बसले. नंतर कुठलंही जर त्या बोटीवरनी क्रूजवरनं सीज केलं असतं तर ते सीज केलं तिथल्या तिथे करायला पाहिजे. तुम्हाला जर काय नार्कोटिक्स किंवा कोणाच्या आणि काही टेस्ट करायच्या असतील तर तुम्हाला जजची परवानगी घेतली पाहिजे. कुठलीही प्रोसिजर फॉलो केली नाही आणि कुठल्या तोंडाने बोलतायत हे खोटं आहे म्हणून. त्यांना म्हणा जा केंद्रामध्ये जा आणि जरा केंद्र सरकारला विचारा काय ते आहे ना. तुमच्याकडे गृहमंत्री त्यांच्याबरोबर फोटो आहेत. म्हणजे आपला देश हा कुठे नेऊन ठेवलाय यांनी, संपूर्ण देश कुठे नेऊन ठेवलाय. आणि महाराष्ट्र जरा, आणि मागे सुशांत सिंगच्या वेळेस पण यांनी असंच बदनाम केलं होतं त्या मुलीला. त्यांनी संबंध फिल्म इंडस्ट्रीला बदनाम करायचं ठरवलंय. हा राम कदम जो आहे ना, हा फिल्म इंडस्ट्रीचा इथे गंगेश्वर नावाचा गुंड आहे. ह्या गुंडांनी 80,000 कोटीवरती डल्ला मारलेला आहे. कुठल्या तोंडाने बोलताय म्हणा. त्यामुळे ह्या लोकांवरती जराही विश्वास ठेवू नका.
अत्यंत नक्कीच खोटारडे, विद्याताई अत्यंत घाणेरडे. विद्याताई खरं तर मगाशी भाजप नेते राम कदम असं पण म्हणाले होते, या सगळ्या एनसीबीच्या कारवाईवर आता 2-3 दिवसानंतर नवाब मलिक पत्रकार परिषद नेमकी का घेतायत? ड्रग पेडलर्सचं समर्थन करतायत का या सगळ्या कारवाईवर? कारण एनसीबीच्या कारवाईवर सरकारचा विश्वास नाहीये का? हे बघा, एनसीबी वरती जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्याची उत्तरं एनसीबीच्या प्रमुखाने देणं आवश्यक आहे. आता 2-3 दिवसानंतर म्हणजे परवा हे झालेलं आहे, त्याचे फोटो बाहेर आले तुमच्या माध्यमांतून, त्याच्यानंतर ते फोटो बघितले, कोण खात्री करून घेतले, काही लोकांना लक्षात आलं की हे माणसं कोण आहेत, ही एनसीबीची माणसं नाही आहेत. त्यामुळे हे सगळं बघितल्याशिवाय प्रेस कॉन्फरन्स घेतली जात नाही. तुमच्या प्रेसकडे बोलायचं म्हणजे त्याचे पुरावे असणं आवश्यक आहे. ते व्हिडिओ गोळा केले, सगळं केले आणि मग ते प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि लगेच 2 दिवसाच्या आत घेतलेली आहे. आणि ड्रग पेड वगैरे पाठीमागे लागणारे आम्ही लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाही आहेत. आम्ही कुठली वसुली करत नाही. वसुली करणारे हे दलालांचं सरकार आहे. हे सगळे दलालखोर लोक आहेत. सत्तेसाठी वाटेल ते करतायत. देशाचं वाटोळं केलेलं आहे आणि महाराष्ट्रात महाआघाडीचं सरकार आलं. कुठेतरी महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र हा चांगल्या प्रकारे काम करतो हे ह्या लोकांना बघवत नाहीये आणि म्हणून महाआघाडीच्या सरकारला बदनाम करायचं काम, कारस्थान, हे भाजपचं भांडाफोड आज राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन केलेलं आहे. त्यांना म्हणा याला उत्तर द्या, म्हणा उगाच काहीतरी काय बडबडताय अर्थहीन. नक्कीच ह्या विद्याताई, लोकांना तुम्ही नक्कीच धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. सध्या आपल्यासोबत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी जोडले गेलेत. धनराज सर, खरं तर गेल्या 2-3 दिवसांपूर्वी एनसीबीनं ड्रग्जवर ही सगळी कारवाई केली होती आणि यानंतर आता राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. नवाब मलिक यांनी आत्ताच पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की एनसीबीने ही जी कारवाई केली आहे हा सगळा कारवाईचा ड्रामा होता. एनसीबीवर काही प्रश्न उपस्थित केले, त्याची उत्तरं ते आता मागतायत. तुमचं काय मत आहे या सगळ्यावर? नाही, राजकीय वावदुकीसाठी ठीक आहे. अशा प्रकारच्या वावदुकी तुम्ही स्टंटबाजी आणि पॉलिटिकल स्टँड वगैरे हे सगळं करू शकता, घेऊ शकता. त्याला कायदेशीररित्या कुठे काही अर्थ नाही आहे. या सगळ्या वावदुकी निर्माण करणाऱ्या राजकीय स्टंटबाजांना मी एवढंच सांगू इच्छितो की एनसीबी ही कायद्याने प्रस्थापित झालेली एक संविधानिक यंत्रणा आहे आणि ती उत्तरदायी आहे कायद्याला आणि न्यायालयाला. तुम्हाला यांनी हे उत्तर द्यावं, त्या प्रमुखांनी ते उत्तर द्यावं असं मागण्याचा काही कायदेशीर अधिकार नाहीये. जर तुम्हाला तसं वाटत असेल तर न्यायालयात तुमचा वकील उभा करा. तुम्ही न्यायालयामध्ये एनसीबीला काय एक्सप्लेनेशन द्यायचं आहे ते मागवायला सांगा. न्यायालय हा प्रॉपर फोरम आहे मागवण्यासाठी. इतर ही पॉलिटिकल स्टंटबाजी काही कामाला येणार नाही. कायद्याची प्रक्रिया आणि राजकारण हे जरा वेगळं विभक्त करून समजून घ्यायला पाहिजे या लोकांनी. वंजारी सर, खरं तर यावेळी नवाब मलिक असं सुद्धा म्हणाले, त्यांनी खरं तर एक क्लिप दाखवली, त्याच्यात त्यांनी असं म्हटले की जे कोणी आहेत अधिकारी जे घेऊन जातात अटक केलेल्या लोकांना, खरं तर ते एनसीबीचे अधिकारीच नाहीत आणि यामध्ये प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. मग कुठेतरी एनसीबीच्या कारवाईवर शंका उपस्थित होतीये का? त्यांना काय माहिती आहे एनसीबीच्या इंटेलिजन्स विंग कशा काम करतात, गुप्तवार्ता संकलन, गुप्तवार्ता अभियान कसं राबवलं जातं, कृतीशील गुप्त वार्ता, संवेदनशील गुप्त वार्ता, हे काय त्यांना अभियानात्मक गुप्त वार्ता यांना काय माहिती आहे? त्या गुप्तवार्तेच्या ह्याच्यासाठी संकलनासाठी अशा काही नेटवर्किंगचा वापर करावा लागतो. ते वापर तिथे होतं. ते त्याच्यातले काही सगळेचे सगळेच काही विटनेस होतात कोर्टामध्ये असं नाहीये. गुप्तचर यंत्रणा आणि त्याच्याबद्दलचं सोर्सेसचं जे प्रोटेक्शन इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये या सगळ्या तपासी यंत्रणांना आहे त्याचा थोडासा अभ्यास करावा राजकारण्यांनी आणि मग त्याच्यानंतर जर त्यांना खरंच आपले सोर्स डिस्क्लोज करण्याची कायदेशीर गरज असेल तरच ते करू शकतील. किंबहुना गुप्त वार्ता अभियानामध्ये सगळ्याच पोलीस यंत्रणा असं करतात हे राजकीय मंडळींनी जरा समजून घ्यावं. वंजारी सर, आता या सगळ्या ड्रग्ज प्रकरणावरून खरं तर राजकीय नेते आरोप प्रत्यारोप करतात, त्यामुळे या सगळ्या गदारोळामुळे एनसीबीची कारवाई कुठेतरी प्रभावित होऊ शकते का? अजिबात नाही. कायदा आणि पोलीस अधिकारी आणि जे निष्ठावान पोलीस अधिकारी आहे ते असल्या वाहतुकीने कधीच प्रभावित होत नाही. ते आपलं काम जे आहे ते निटोपाट करत असतात. नक्कीच वंजारी सर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तर नवाब मलिक यांनी आताच पत्रकार परिषद घेतली
आणि एनसीबीनं केलेल्या कारवाईवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. एनसीबीची कारवाई हा सगळा ड्रामा होता असं त्यांनी म्हटलं. भाजपसोबत मिळून एनसीबी कारवाया करते असा आरोप सुद्धा नवाब मलिक यांनी केलाय. क्रूजवर जे काही ड्रग्ज आढळले होते त्यानंतर एनसीबीनं कारवाई केली. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह अनेक जणांना या सगळ्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आणि त्यानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एनसीबीची कारवाई म्हणजे ड्रामा असल्याचं त्यांनी म्हटलंय. भाजपला हाताशी धरून एनसीबी कारवाई करत असल्याचा गंभीर आरोप सुद्धा मंत्री नवाब मलिक यांनी केलाय. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता एनसीबी कारवाईवर अनेक आता प्रश्न उपस्थित होत आहेत, अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. नवाब मलिक यांनी एनसीबीच्या सगळ्या कारवाईवर मोठे गंभीर असे आरोप केलेत. मुंबईमध्ये क्रूजवर खरं तर पार्टी चालली होती आणि या पार्टीमध्ये अंमली पदार्थांचा वापर केला जातो अशी माहिती मिळाली आणि त्यानंतर एनसीबीनं खरं तर कारवाई केली. आर्यन खान याच्यासह अनेकांना यामध्ये ताब्यात घेण्यात आले. ड्रग पेडलर सुद्धा आता एनसीबीच्या ताब्यात आहेत आणि या सगळ्या तपासादरम्यान आता नवाब मलिक यांनी एनसीबीवर गंभीर असे आरोप केलेत. भाजपला हाताशी धरून एनसीबी कारवाया करते. गुजरातमध्ये खरं तर एवढ्या कोटी रुपयांचं ड्रग सापडलं होतं, मात्र त्यावर भाजप बोलत नाहीये आणि आता इथे मुंबईमध्ये बॉलिवूडला बदनाम करण्याचं कारस्थान रचलं जातंय असं नवाब मलिक म्हणाले. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन यावेळी अनेक आरोप केलेत, अनेक प्रश्न उपस्थित केलेत. एनसीबीची कारवाई पारदर्शक आहे का असं त्यांनी म्हटलंय. आर्यनला नेणारी व्यक्ती खरं तर ही केपी गोसावी म्हणून होती. मनीष भानुशाली हा एनसीबीचा अधिकारी नसल्याचं सुद्धा नवाब मलिक यांनी म्हटलंय. बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जातंय. क्रूजवर अंमली पदार्थ आढळले नाहीत असा दावा सुद्धा नवाब मलिक यांनी केला. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण आलेलं पाहायला मिळतंय, कारण आता राजकीय नेते मंत्री सुद्धा या सगळ्या प्रकरणावर भाष्य करतायत आणि एनसीबीच्या कारवाईवर नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यावर अधिकची माहिती घेऊयात, प्रतिक्रिया घेऊयात. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. केशवजी, खरं तर ड्रग्ज प्रकरणावर आता मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भाजपला हाताशी धरून एनसीबी कारवाया करते, बॉलिवूडला बदनाम केले जाते, हे सगळं षडयंत्र आहे असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला. तुमची काय प्रतिक्रिया? खरं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये एक संस्था, स्वायत्त संस्था आपलं काम करत असताना राष्ट्रवादीना ड्रग्ज सापडल्या प्रकरणामध्ये किंवा ज्यांच्या ड्रग्ज सापडले यांच्याबद्दल आस्था, कळवळा कशासाठी, हा खरं तर पहिला प्रश्न आहे. म्हणजे मुळामध्ये असं आहे की सापडलं का नाही तर सापडलं, कोर्टाने त्यांना दिली की नाही तर दिली. जर ही समोर सगळी वस्तुस्थिती समोर असताना त्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचं नाव नेमकी शाहरुख खानच्या मुलाची काळजी करायची का अजून काही कारण त्याच्या मागे आहे राष्ट्रवादी समोर, हा खरं तर आजचा प्रश्न. हॅलो, बोला केशव सर. हॅलो, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो, येतोय. बोला बोला केशव सर. हॅलो, केशव सर, या सगळ्या नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर तुमची काय प्रतिक्रिया आहे? बोला. मी तुम्हाला हेच सांगितलं की मुळामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये शाहरुखच्या मुलाची काळजी त्यांना आहे का अजून काही कारण आहे हे नवाब बहिणी स्पष्ट करायला हवं. राष्ट्रवादीला नेमकी काळजी कोणाची आणि मुळामध्ये ड्रग प्रकरणामध्ये जर लोक सापडत असतील तर ती त्याच्यावरती कारवाई करायची नाही का राष्ट्रवादीचं धोरण वेगळं आहे का ड्रगच्या बाबतीमध्ये, हा खरा प्रश्न आहे. नक्कीच केशवजी, मात्र या सगळ्या खरं तर तपासामध्ये भानुशाली ही एक व्यक्ती समोर आली. खरं तर भानुशाली ही एनसीबीचा अधिकारी नाहीयेत, त्यांचे फोटो भाजपच्या मंत्र्यांसोबत पाहायला मिळतात. यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, यात आमचं म्हणण्याचं कारण नाही. संस्थाने ज्या एनसीबीला ज्याला जी कारवाई करायची त्याने ती कारवाई करावी, आमचं काहीच म्हणणं नाही त्याच्यामध्ये. काही म्हणणं असायचं कारण नाही. जी योग्य कारवाई संबंधित करायची असेल त्यांनी खुशाल करावी. आम्ही काही याच्यावर कारवाई करू नका, दडपशाही आहे का, अमुक आहे, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करणार नाही.
पण केशव सर, नवाब मलिक यांनी असं म्हटलंय, खरं तर गेल्या 1 वर्षांपासून एनसीबी या सगळ्या ड्रग्ज प्रकरणात एवढी कार्यरत झाली आहे आणि भाजपला हाताशी धरून या सगळ्या कारवाया केल्या जातात असा आरोप त्यांनी केला. मुळामध्ये असं आहे की ड्रग प्रकरणाचे मला वाटतं ड्रग विरोधी कारवाई जर होत असेल तर फक्त सर्वांनी त्याचं स्वागत करायला हवं. या देशाचा युवक ड्रगच्या आहारी जाण्यापासून जर रोखलं जात असेल तर त्याचं स्वागत करायचं का त्याला वेगळं वळण्याचा प्रयत्न करायचा? नेमकं वाचवायचंय कोणाला तुम्हाला? तुम्ही ड्रग विरोधी चळवळीचे पुरस्कर्ते आहात का ड्रग माफियांच्या बाजूने आहात का ड्रग माफियांच्या वयाच्यानी कशा? तुम्ही तुमची भूमिका काय? ड्रग माफियाच्या विरोधात तुम्ही आहात की नाही हा खरं तर प्रश्न आहे. नक्कीच केशवजी, धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल.